गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। राज्यात आता गणेशोत्सवाची जोरदार तयारी देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी गणेश मंडळांचे वासा उभारण्यात येत आहे। आज देखील पुण्यात हिंदुस्थानचा पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यांच्या वासा पूजन पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोड यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उत्सव प्रमुख पुनीत बालन मानाच्या पहिला गणपती कसबा गणपतीचे प्रमुख श्रीकांत शेटे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यंदा मंडळाकडून रत्नमहाल उभारण्यात येणार आहे। वासापूजनाआधी शिवमुद्रा ढोलताशा पथकाच्या वतीने वादन देखील करण्यात आले। यंदाच्या गणेशोत्सवात गणेशोत्सव हा डीजे मुक्त मिरवणुकीसाठी करण्याचा संकल्प केल्याचं हिंदुस्थानातील पहिला गणपतीचे विश्वस्त पुनीत बालन यांनी म्हटलेलं आहे। गेल्या वर्षी डीजे लावलेल्या 25 मंडळांनी यावर्षी डीजे न लावण्याचा निर्णय घेतलाय। या मंडळांमध्ये मोठ्या संख्येने वाढ देखील होते। तर डीजेमुळे आता मानवी जीवनावर अनेक परिणाम होत आहेत। डीजेच्या लेझरमुळे अनेकांना अंधत्व येतंय। या गोष्टींचा विचार करून मंडळांनी डीजे लावणं बंद करावं असं आवाहन पुनीत बालन यांनी केलं। यावेळी पुणे शहर अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी आपली भावना व्यक्त करताना बालन यांनी घेतलेला निर्णय अत्यंत समाजहिताचा आहे। याला सर्वांनी पाठिंबा देऊन ही एक चळवळ उभी करण्याची गरज आहे असं आवाहन देखील आता त्यांनी केलं आहे। सुप्रीम कोर्टने लावलेले आहेत ते पालन स्वतःहून स्वयं मंडळांनी केलं तर फारच चांगलं होईल। जसे टाइमचं टाइमचे पालन करतील। परत काय असे जे मंडळ आहेत की 12 वाजताचा जर टाइम झालेला असेल तर त्याच ठिकाणी गणपती सोडून जातात। हे कृपया करू नये आणि प्रोसेसिंग चालू राहू द्यावे हे माझी अपेक्षा आहे की त्यांनी ते तसं करतील। किंवा त्यांना जर 12 वाजता मुंबईच असेल तर मागचे गणपती मंडळामध्ये पुढे जाऊ द्यावं आणि प्रोसेशन हे सुरळीत झालं असं त्यांनी करावं हे आमचे आव्हान आहे। त्यांना असं ते करतील असं मला खात्री आहे। या संदर्भात वेगळी मीटिंग घेणार आहे ज्यामध्ये माननीय सीपी साहेब आणि जॉईंट सीपी साहेब त्यांनी वेगळी सूचना देणार आहेत। तर हे जे स्टेप घेतले ते पुढे काय एक सांगेन की दरवर्षीप्रमाणे आजही श्रीमंत भाऊसाहेब गणेश उत्सवाची सुरुवात झाली आहे। जागा कमी असल्यामुळे दरवर्षी आपण काल्पनिक काय ना काहीतरी करतो। या वर्षीची जी थीम आहे ती रत्नमहाल आहे। रत्नमहाल म्हणजे भारतातले ज्वेल्स ऑफ इंडिया जे म्हणजे प्रकारचे जे ज्वेल्स आहेत ते ह्या डेकोरेशनची भाग राहणार आहे। आपला पप्पा तर आहेच एक हिरा, पण त्याच्यासोबत जे वेगवेगळे ज्वेल्स असतात ती या डेकोरेशनच्या माध्यमातून दिसते। नक्कीच लाडका मुलगा जो आहे तो या विराजमान होईल तर शोभाच वेगळी होणार। रत्नमहाल तेच थीम आहे। ज्वेल्स जे म्हणतात आपण रुबी असेल, एमराल्ड असेल, सफायर असेल, नीलम असेल, याचे या स्टोन्सचे थीम मधनं आपण ही रत्नमहाल निर्माण केली। दादा मागच्या वर्षी जसं बैल जोडी बंद करायचा निर्णय घेतला होता तसं यावर्षी करण्यात आलं। मागच्या वर्षी 2 वर्ष झाले बैल जोडी बंद केली आहे। मला वाटतं की प्राण्यांना कुठलाही मिरवणुकीत सहभाग इतर मंडळ जे पण करत असतील त्यांना पण आम्ही रिक्वेस्ट करू की त्यांनी पण बंद करावी। करत आवाजाने गर्दीमुळे प्राण्यांना त्रास होतो। जे मंडळ आहे त्यांनी बंद करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।